छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीनं प्रतिकात्मक जंगली रमी आणि बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। सरकारमध्ये जुगार खेळणाऱ्याला क्रीडा मंत्री बनवलं जातं, मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात आक्रमक झालेल्या छावाच्या कार्यकर्त्यांनी बॉक्सिंग आणि रमी आंदोलन सुरू केले। हवा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिकात्मक जंगली रमी स्पर्धा सुरू करण्यात आली आहे आणि त्यासोबतच बॉक्सिंगच्या स्पर्धेचं आयोजन केलंय। यामागचं कारण म्हणजे कुठेतरी आमदार एकमेकांना मारतात, म्हणजे बॉक्सिंगच करतायत, तर दुसरीकडे एक नेता एक मंत्री म्हणजे कृषी मंत्री जुगार खेळत असेल तर त्याला तुम्ही खेळाडू मंत्री करतायत असा आरोप जो आहे तो या ठिकाणी छावाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। आपण माझ्या मागे पाहत असाल तर पत्ते असे मांडलेले आहेत पुढे आणि त्या पत्त्यांना घेऊन या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, प्रतिकात्मक स्पर्धा आहे। तर दुसरीकडे हातामध्ये बॉक्सिंग पंच जे आहेत ते बॉक्सिंग पंच घेऊन या ठिकाणी असूडाचे फटके जे आहेत ते नेत्यांच्या पुढे मारले जातात। आपल्यासोबत या ठिकाणी हे आंदोलक आहेत, काय सांगा तुम्ही आंदोलन काय करताय, काय तुमची मागणी आहे? गेल्या मागील एका महिन्यामध्ये विधान भवनामध्ये जे चालू आहे याच्या निषेधार्थ आम्ही सर्व शेतकरी आणि सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही हे आंदोलन करत आहोत। काही काळामध्ये पाठीमागच्या काळामध्ये विधान भवनामध्ये आपल्या राज्याचा कृषी मंत्री कोकाटे हा रम्मी खेळत होता। त्याचा रम्मी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही, त्याचा राजीनामा घेत नाहीत, त्याला कुठल्या पदावरून हटवत नाहीत। दुसरी गोष्ट, आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये एका आमदाराने एका गरीब वेटरला मारहाण केली, त्याच्यावर सुद्धा अजून कुठली कारवाई झालेली नाहीये। आणखीन आलेले गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते हे गोंधळ घालताय। म्हणजेच आपल्याकडे मला असं वाटतंय लोकशाहीच्या ऐवजी हुकुमशाही चालू झालेली आहे की काय? विधान भवनामध्ये अधिवेशन चालू असताना रोजचा करोड रुपये खर्च त्या ठिकाणी अधिवेशनावर खर्च होतो आणि बिनलाजे सरकार त्या ठिकाणी रम्मी खेळत बसतंय आणि यांना आम्ही निवडून देतो त्यासाठी काय उद्या आमचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले पाहिजे। तर खरं तर या महाराष्ट्र सरकारने लोकांची निराशा केली। इकडं माय माऊली सुरक्षित नाही, शेतकरी सुरक्षित नाही, बँका कर्ज देत नाही आणि हे नालायक लोक त्या ठिकाणी रम्मीचा डाव मांडतात। त्या ठिकाणी निषेध व्यक्त करता आपण या ठिकाणी पाहता अशा प्रकारे निषेध व्यक्त केला जातो आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये निषेध व्यक्त करत असताना बॉक्सिंग पंच हातात घेतलेले आहेत, तर दुसरीकडे पत्ते हातामध्ये घेऊन या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।